कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री भाग 10. श्रीधर आपल्या टेबलवर 5-6 कस्तुरीगंधाची फुले ठेवून त्यांचे निरीक्षण करत बसला होता. फुलांच्या बाजूलाच फुलझाडावर आधारित असलेल्या कितीतरी पुस्तकांचा ढीग त्याने मांडला होता. त्याने आजपर्यंत केलेल्या अभ्यासात अशा प्रकारची फुले त्याला कधीच आढळली नव्हती. ही फुले कृत्रिमरित्या तयार केलेली पण वाटत नव्हती. फुलांच्या पाकळ्या, त्यातून येणारा गंध, सगळेच काही नैसर्गिकच वाटत होते. तरी या फुलाकडे जगाने कसे लक्ष दिले नाही? ती मुलगी मला त्या झाडाबद्दल आणि फुलाबद्दल का सांगत नाही? त्या नक्की माझ्यापासून काय लपून ठेवत आहेत? मी जेव्हा त्यांना काल आणि आज फुलझाड कुठे आहे असा प्रश्न केला, तेव्हा त्यांच्या नजरेत एक अनामिक हालचाल मला दिसली. खरेच त्यांची आई म्हणाली तसे आपला धंदा बुडेल म्हणून ती त्या झाडाची माहिती माझ्यापासून लपवत आहेत, की काहीतरी वेगळे कारण आहे? तेव्हाच चिन्नम्मा दारात आली. श्रीधर दादा, आत येऊ का? चिन्नम्माने दारातच उभे राहून विचारले. हो अम्मा, या. श्रीधरने दरवाजाकडे पाहत म्हटले. तुमच्यासाठी चहा आणला आहे, इथं ठेवू का? चिन्नम्माने फुलांच्या शेजारी थोडासा जागा करत चहाचा कप ठेवत म्हटले. हो, ठेवा. श्रीधरने फुले जरा बाजूला केली. चिन्नम्मा चहा ठेवत होती तेव्हा तिची नजर त्या फुलांवर पडली. काय श्रीधर दादा, एकटक या फुलांना असे का बघत आहात? चिन्नम्माने हसत विचारले. अम्मा, तू डोंगरावर रानात जात असतेस ना? तुला कधीही तिथे अशा प्रकारची फुले आढळली आहेत? श्रीधरने प्रश्न केला. मी बाईसाहेबांना सुद्धा हेच म्हटले होते. या पोरी ही फुले कुठून आणतात देव जाणे. मी लहानपणापासून डोंगरावर जाते, जंगलात जाते, पण मला कधीच अशी फुले दिसली नाहीत. या पोरींना खरंच भाग्यच लाभले म्हणायचे. असे म्हणत चिन्नम्मा खोलीतून बाहेर गेली. तसे पाहिले तर आतापर्यंत ही फुले याआधी कोणीच बघितली नव्हती. परवा महापूजेला आलेल्या एकाने पण हे फूल अगोदर बघितले नव्हते. याचाच अर्थ त्या तिघींना सोडून या झाडाबद्दल आणि फुलाबद्दल कोणालाच काही माहिती नाही. वनस्पती शास्त्रात तर या फुलाचा उल्लेखही आढळत नाही. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. त्या मुली सकाळीच इथे फुल घेऊन येतात. याचा अर्थ त्या पहाटेच फुले आणायला जात असाव्यात. आता मलाच उद्या पहाटे जाऊन त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. ज्या ज्या डोंगरावर त्या जातात तिथे त्यांच्या पाठोपाठ जायचे आणि बघायचे की त्या नेमक्या कुठल्या झाडाची फुले आणत आहेत. शांता कस्तुरीने आणलेल्या थैलीतले पैसे मोजत होती. आजपर्यंत तिने इतके पैसे कधीच मोजले नव्हते. आपली आई पैसे मोजण्यात गुंग आहे हे पाहून जयश्री हळूच कस्तुरीकडे गेली. आज काय झाले ग तिथे? जयश्रीने कस्तुरीजवळ बसत विचारले. काही नाही ग, तो आगाऊ परत तोच प्रश्न विचारत होता. तुला ती फुले कुठून मिळाली? नक्की कुठून आणतात तुम्ही ती फुले वगैरे, कस्तुरीने सांगितले. त्याला नक्की कशाला हव्यात नसत्या चौकशा? त्याला जी फुले पाहिजे ती देतो ना आम्ही. मग त्याला
फुले कुठे फुलतात हे का पाहिजे? जयश्री चिडत म्हणाली. तो त्याच्या आईला सांगत होता की त्याला ही फुले कुठल्या तरी अभ्यासासाठी हवी आहेत. कस्तुरी तोंड वाकडे करत म्हणाली, फुलावर कसला करणार हा अभ्यास? असतो एकेकाचा स्वभाव. असू दे, आम्हाला काय. जयश्री म्हणाली, असू दे नव्हे, उद्या परत बाईसाहेबांनी फुले मागवली आहेत. आता पुन्हा त्याचे तोंड पहावे लागणार. मग आता परत तेच प्रश्न विचारणार. कस्तुरी म्हणाली, तू त्याची काळजी कशाला करतीस? बाईसाहेबांनी फुले मागवली आहेत हे एका अर्थी चांगलेच झाले की. आपला धंदा खूपच चांगला चालला आहे, पैसे पण जमत आहेत. मी आईला आपण देवामागे लपवलेली थैली पण दिली. आई आता खूप खुश दिसत आहे. कोणाकोणाचे कर्ज घेतले होते ते लवकरात लवकर फेडून होईल. फक्त आईला मात्र यातले काही कळता कामा नये. जयश्री म्हणाली, हो, आपण हे गुपित आपल्यातच ठेवू. आता उद्या सकाळी नेहमीप्रमाणे जाऊ आणि फुले नेऊन मोठ्या बाईसाहेबांना देऊ. कस्तुरी गालातच हसत म्हणाली. पहाटे जयश्री आणि कस्तुरीच्या मागावर जायचा ध्यास मनात असल्याने श्रीधरला झोपच येत नव्हती. त्याने कितीतरी वेळा डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्याला झोप लागली नाही. आणि प्रयत्न करून करून शेवटी कधी त्याला डोळा लागला हे त्यालाच कळले नाही. त्याने रामप्पाला आपल्याला पहाटे उठवायला सांगितले होते. त्याप्रमाणे पहाट होताच रामप्पा त्याच्या खोलीत आला. श्रीधर दादा, उठा, पहाट झाली. रामप्पाने श्रीधरला हलवत उठवले. धन्यवाद रामप्पा, असे म्हणत श्रीधर पलंगावरून उठला आणि जराही विलंब न लावता तो आपली सायकल घेऊन कस्तुरीच्या घराच्या दिशेने गेला. पुढच्या काही क्षणातच तो घटप्रभेच्या काठी असलेल्या त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचला. सूर्य अजून उगवायचा होता. त्याने आपली सायकल तिथेच ठेवून तो कस्तुरी आणि जयश्री येण्याची वाट पाहू लागला. इतका वेळ या दोघी येत का नाहीत? मी येण्याआधीच गेल्या असेल का? श्रीधरने जयश्री आणि कस्तुरी घरातून बाहेर येत नाही हे पाहून आपल्यातच म्हटले. आणि शेवटी त्याला जयश्री आणि कस्तुरी घरातून दबक्या पावलांनी चालत येताना दिसल्या. त्यांना येताना पाहून तो वडाच्या झाडामागे जाऊन लपला. जयश्री आणि कस्तुरी सर्वात आधी नदीवर गेल्या. त्यांच्या मागे मागे श्रीधरही नदीजवळ पोहोचला. त्याने बघितले की दोघांच्याही हातात एक एक घागर आहे आणि दोघींनीही त्या घागरी नदीच्या पाण्याने भरून घेतल्या आहेत. श्रीधरने पाहिले की घागरी घेऊन त्या दोघीही डोंगराच्या दिशेने चालू लागल्या आहेत. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. डोंगरावर या घागरी घेऊन का जात आहेत? प्रातःविधीला वगैरे जात आहेत का? श्रीधरने मनातच म्हटले. काट्याकुट्या तुडवत त्या दोघीही डोंगर चढत होत्या आणि त्यांच्या पाठोपाठ श्रीधर अडखळत लपत-छपत चालला होता. शेवटी त्या एका ठिकाणी थांबल्या. त्या थांबल्या आहेत ते पाहून श्रीधरही तिथेच एका झाडामागे लपून बसला. तायडे, मला असे का वाटते की कोणीतरी आपला पाठलाग करत आहेत? कस्तुरीने आजूबाजूला पाहत जयश्रीला म्हटले. नाही ग, कोणीच तर नाही. तुला भास झाला असेल.
जयश्रीने पण मागे पाहिले. हे ऐकून श्रीधरने स्वतःला जरा जास्तच लपवून घेतले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले डोळे मिटले. रात्री उशिरा झोप लागल्यामुळे तसेच पहाटे लवकर उठल्यामुळे डोळे बंद करताच त्याला झोप लागली आणि अचानक बांगड्यांच्या आवाजाने श्रीधरला जाग आली. त्याने पाहिले की कस्तुरी आणि जयश्री फुलांनी भरलेली टोपली घेऊन परतत आहेत. अरे देवा, चुकीच्या क्षणी झोप लागली. सगळी मेहनत वाया गेली. श्रीधर आडोशाला लपत म्हणाला. त्या दोघींच्याही नजरेस तो पडला नाही. त्यांनी हसत खेळत आपल्या घरची वाट धरली. श्रीधर त्यांना पाहतच उरला. त्या दोघी दिशेनाशा होताच तो आपल्या जागेवरून उठला आणि चालत जयश्री आणि कस्तुरी ज्या जागेवर थांबल्या होत्या तिथे गेला. त्याने पाहिले की तिथे कस्तुरीगंधाच्या फुलांचा सडा पडलेला आहे. त्याने तिथे असलेल्या झाडावर पाहिले. वर कुठल्याही झाडावर ती फुले फुललेली नव्हती. तो ते पाहून जरा अचंबित झाला. हे काय, वर तर एकाही झाडावर कस्तुरीगंधाची फुले फुललेली दिसत नाहीत. मग हा जमिनीवर फुलांचा सडा नेमका कुठून पडला आहे? हे नक्की काय कोडे आहे? तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री या कथेचा 10वा भाग. पुढे काय होणार? श्रीधर रहस्यापर्यंत पोहोचणार का? पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद.